आपण बटाटा वडा कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप छान असं बटाटा वडा झालेला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य साधारणतः मी 2 वाटी बेसन घेतलं होतं। पातेल्यामध्ये 2 वाटी बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा किंवा 1 ते 1.5 चमचा हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं, जिरा पावडर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बडीशेप टाकायची आणि ओवा। हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर साधारणतः त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, अंदाजे टाकायचं, जास्त आपल्याला पातळ ही मिश्रण करायचं नाहीये। पूर्ण मिश्रण ते एकजीव करायचं। नंतर खलबत्त्यामध्ये मी 4 लसूण घेतले होते, 4 मिरच्या घेतल्या होत्या आणि थोडीशी कोथिंबीर ती चांगली कुटून घ्यायची, बारीक कुटून घ्यायचं। नंतर मग तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता टाकायचा आणि जे आपण लसूण मिरची आणि कोथिंबीरचं जे आपण कुटून मिश्रण केलं होतं ते टाकायचं, हिंग टाकायची चमच्याभर आणि थोडीशी हळद टाकायची आणि बटाटा कट करून नाही टाकायचा, बटाटा शक्यतो कुस्करून टाकायचा, बारीक कुस्करून बटाटा ॲड करायचा आणि एकत्र करायचं। बघू शकता मी बारीक कुस्करून असं बटाटा टाकलेला आहे, मोहरी पण चांगली तडतडलेली आहे। नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा मिश्रण एकत्र करून घ्यायचं। साईडला आपण बॅटर केलं होतं, साधारणतः बघू शकता बॅटरची क्वांटिटी जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अशी क्वांटिटी करून घ्यायची। यामुळे काय होतं बटाटे वडे छान फुगले जातात। तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं, तुम्ही तुमच्या अंदाजे तेल ॲड करा, शक्यतो बटाटे वडे तळले गेले पाहिजे तेवढं तेल टाकायचं। तर 3 बटाटे मी शिजवून घेतले होते, त्याचे साधारणतः 8 बटाटे वडे झालेले आहेत। या शेपमध्ये मी बटाटे वडे बनवून घेतले, नंतर बॅटरमध्ये ॲड केलं। मला गोल हवे असेल तुम्ही गोल शेपमध्ये बटाटे घ्यायचे, पहिला होता तुम्ही गोल शेपमध्ये केला, दुसरा मी थोडा प्रेस केला आणि नंतर तळून घेतला, तो पण थोडासा मधून प्रेस करायचा। सगळे मी एकत्र प्रेस करून घेतले। हा पहिला जो बटाटा होता तो साधारणतः मी गोल ठेवला, आता आपण 2 प्रकारे करू शकतो। हा चांगला तळून घ्यायचा, आधी कमी गॅसवर ठेवायचा 1 मिनिट, नंतर मोठा गॅस करून तळून घ्यायचा। बघू शकता याचं टेक्स्चर खूप छान झालेलं आहे आणि बटाटा वडा खूप छान फुगलेला आहे। याच्यामध्ये मी इनो पण टाकलेला नाहीये आणि सोडा पण टाकलेला नव्हता। तो साईडला काढून घ्यायचा। तसंच मी बाकीचे बटाटे वडे बघू शकता मी जे प्रेस केले होते मध्ये ते पण सेम बटाटा वडा एक घ्यायचा, तो मधून थोडासा प्रेस करायचा आणि बॅटरमध्ये व्यवस्थित डीप असा बुडवायचा आणि एका साईडने कढईमध्ये सोडून द्यायचा। एक मिनिटभर कमी गॅसवरच असा बटाटा वडा ठेवून द्यायचा। असंच मी बाकीचे वडे सुद्धा साधारणतः एका कढईमध्ये मी 4 बटाटे वडे टाकलेले साईडने, ते पण 1 मिनिटभर कमी गॅसवर ठेवायचं, नंतर ते पलटी करून घ्यायचं। पलटी केल्यानंतर तुम्ही मोठा गॅस करून ती साधारणतः 2 ते 3 मिनिट लागतात, बटाटा वडा छानपैकी तळला जातो। तर मी मोठा गॅस केला आणि तळून घेतला मोठ्या गॅसवरती। तुम्ही बघू शकता बटाटा वडा खूप छान झालेला आहे, खूप छान फुगलेला आहे, त्याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे। तर साईडला टिश्यू पेपरवरती बटाटा वडा काढून घ्यायचा, बाकीचे पण 3 होते ते सुद्धा व्यवस्थित आधी त्याचं तेल नितळून घ्यायचं आणि ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचं। असेच मी बाकीचे पण वडे राहिलेले होते ते तळून घेतले। तर छान असं बटाटा आपला झालेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।